यूपीएससी ऑफलाईन मग एमपीएससी ऑनलाईन का? महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षा देणारे लाखो विद्यार्थी सध्या हा प्रश्न विचारतात। यासाठी शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत। छत्रपती संभाजीनगर, लातूर, पुणे आणि राज्यातील विविध शहरांमध्ये विद्यार्थ्यांची आंदोलनं सुरू आहेत। देशातील सर्वात कठीण आणि सर्वात मोठी मानली जाणारी यूपीएससी परीक्षा ऑफलाईन होऊ शकते, मग एमपीएससी ऑनलाईनचा हट्ट का धरते असा सवाल आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जातोय। कारण यूपीएससी परीक्षा देणारे लाखो विद्यार्थी एकाच वेळी एकाच दिवशी आणि एकाच प्रश्नपत्रिकेवर परीक्षा देतात। मग महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला ऑनलाईन पद्धतीचा आग्रह का आहे? विद्यार्थ्यांचा विरोध योग्य आहे का की बदलत्या काळानुसार एमपीएससी योग्य दिशेने वाटचाल करत आहे? एमपीएससी ऑनलाईन परीक्षेवर इतकी ठाम का आहे आणि विद्यार्थ्यांचा विरोध नेमका कशाला आहे? यामागचं संपूर्ण गणित आज समजून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी अनिरुद्ध तळेगावकर, आपण पाहतात न्यूज 18 मराठी। सर्वात आधी समजून घेऊया की नेमकं प्रकरण काय आहे। एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने काही पूर्व परीक्षा सीबीटी म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतलाय। आयोगाच्या मते ही पद्धत अधिक आधुनिक, जलद आणि कार्यक्षम आहे। मात्र याच निर्णयाला राज्यभरातील स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी विरोध केलाय। हा निर्णय मागे घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी सरकारला आणि आयोगाला 12 जुलैपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय। मात्र विद्यार्थी एवढे आक्रमक का झाले? तर याचं उत्तर मिळतं ते विद्यार्थ्यांच्या पहिल्या आक्षेपातून, आणि तो आक्षेप आहे नॉर्मलायझेशन। आता नॉर्मलायझेशन म्हणजे नेमकं काय? समजा एखादी परीक्षा एकाच दिवशी आणि एकाच सत्रात घेणं शक्य नाही, तर उमेदवारांची संख्या मोठी असल्यामुळे परीक्षा वेगवेगळ्या शिफ्टमध्ये घेतली जाते। पहिल्या शिफ्टचा पेपर अवघड असू शकतो, दुसऱ्या शिफ्टचा तुलनेने सोपा असू शकतो, तिसऱ्या शिफ्टचा मध्यम असू शकतो। अशा वेळी सर्व विद्यार्थ्यांचे गुण समान पातळीवर आणण्यासाठी नॉर्मलायझेशनचा वापर केला जातो, म्हणजे कच्च्या गुणांचं सांख्यिकीय पद्धतीने रूपांतर केलं जातं। आता हे करण्यासाठी सूत्र कोणते वापरतात? ते किती पारदर्शक असतं? सर्व विद्यार्थ्यांना समान न्याय मिळतो का? असे विविध प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थित केले जात आहेत। जर परीक्षा ऑफलाईन पद्धतीने एकाच वेळी एकाच प्रश्नपत्रिकेवर घेतली तर नॉर्मलायझेशनची गरजच पडणार नाही। म्हणूनच आंदोलनकर्ते यूपीएससीचं उदाहरण देत आहेत, कारण यूपीएससी मध्ये सर्व उमेदवार एकाच प्रश्नपत्रिकेवर परीक्षा देतात, त्यामुळे नॉर्मलायझेशनचा प्रश्नच निर्माण होत नाही। त्यानंतर दुसरा मुद्दा आहे ग्रामीण विरुद्ध शहरी स्पर्धा। महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी अजूनही लहान शहरं आणि गावातून स्पर्धा परीक्षांची तयारी करतात। शहरी भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांकडे कम्प्युटर हाताळण्याचं कौशल्य असते, मात्र ग्रामीण भागात आजही असे विद्यार्थी आहेत जे अजूनही कम्प्युटर फ्रेंडली नाही। म्हणून परीक्षा ही ज्ञानाची असावी, कीबोर्ड आणि माऊस हाताळण्याच्या कौशल्याची नाही, असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। तिसरा मुद्दा आहे तांत्रिक बिघाड। ऑनलाईन परीक्षा देताना विद्यार्थ्यांच्या मनात कायम एक भीती असते। परीक्षा सुरू असताना सिस्टीम हँग झाली तर, वीज गेली तर, सर्व्हर बंद पडला तर। अर्थात आयोग अशा परिस्थितीसाठी बॅकअप व्यवस्था असल्याचं सांगतो, पण ज्या विद्यार्थ्यांचं एक वर्ष त्या परीक्षेवर अवलंबून असताना त्यांच्यासाठी ही भीती सर्वात मोठी असते। आता चौथा आणि सर्वात शेवटचा मुद्दा म्हणजे पारदर्शकता अर्थात ट्रान्सपरन्सी। मागील काही वर्षात किती पेपर फुटलेत, किती परीक्षा रद्द झाल्यात, पेपर फुटीला विद्यार्थी अक्षरशः वैतागले आहेत। पेपर फुटी, परीक्षा रद्द होणे, निकालातील विलंब या सगळ्या घटनांनी विद्यार्थ्यांचा आयोगावरचा विश्वास कमी झालाय। म्हणून आज प्रश्न ऑनलाईन ऑफलाईनचा नाहीये, तर प्रश्न आहे ट्रान्सपरन्सीचा। आता आयोगाची आणि सरकारची बाजूही समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। एमपीएससी म्हणतं ऑनलाईन परीक्षेमुळे निकाल लवकर लावता येतात, उत्तरपत्रिका तपासण्याचा वेळ कमी होतो, परीक्षा व्यवस्थापन अधिक सोपं होतं, मोठ्या प्रमाणावर उमेदवारांना कमी कालावधीत परीक्षा देता येते, तसेच प्रश्नपत्रिका वितरण, वाहतूक आणि छपाईचा खर्च कमी होतो। डिजिटल पद्धतीमुळे मानवी हस्तक्षेप कमी होतो आणि प्रक्रिया अधिक वेगवान होते, असा दावा आयोगाकडून केला जातो। आता पुढचा विचार केला तर एमपीएससी आणि यूपीएससीची तुलना होऊ शकते का? याचं उत्तर हो किंवा नाही असं थेट देता येणार नाहीये। जेव्हा अभ्यासक्रमाचा प्रश्न आला तेव्हा एमपीएससीने यूपीएससीच्या धर्तीवर राज्यसेवा मुख्य परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह करण्याचा निर्णय घेतला, म्हणजे अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न बदलताना यूपीएससी हा आदर्श मानला जाऊ शकतो। मग परीक्षा पद्धतीच्या बाबतीत तो आदर्श का ठरू शकत नाही, असा सवाल विद्यार्थी उपस्थित करत आहेत। यूपीएससी देशभरातील लाखो विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन परीक्षा घेऊ शकते, तर एमपीएससी ऑनलाईन परीक्षेचा हट्ट का करत आहे, असा प्रश्न आंदोलनाच्या केंद्रस्थानी आहे। आता चेंडू सरकार आणि एमपीएससीच्या कोर्टात आहे। विद्यार्थ्यांची ऑफलाईन परीक्षेची मागणी मान्य होणार का, की आयोग ऑनलाईन पद्धतीवर ठाम राहणार?
12 जुलैपर्यंत निर्णय न झाल्यास विद्यार्थी काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। तुम्हाला कोणती परीक्षा पद्धती योग्य वाटते? एमपीएससीने कोणत्या स्वरूपात परीक्षा घ्यायला हव्या? विद्यार्थ्यांची मागणी योग्य आहे का? याबाबत आपलं मत कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी न्यूज 18 मराठीला फॉलो करा।